नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ई पीक पाहणी उन्हाळी हंगाम 2025-26 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. माहिती जाणून घेण्याआधी ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर राज्यात उन्हाळी हंगामातील पीक पाहणी डेट आहे 18 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तर शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी नोंदणीसाठी 24 मेपर्यंत मुदत आहे. तर सहाय्यक स्तरावरील पीक नोंदणी 25 मे 2026 ते 8 जुलै 2026 दरम्यान होईल. डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत उन्हाळी हंगामातील तसेच संपूर्ण वर्षातील पिकांची नोंद करता येते. ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पिकांची लागवड केली आहे त्यांनी वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी असे महसूल विभागाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या अंतर्गत शेतातील उभे पीक, शेत जमीन पडीत असल्यास कायम पड अथवा चालू पड याची नोंद करणे अनिवार्य आहे. उन्हाळी हंगामातील ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे करता येईल. सदर ॲप गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड करून शेत शिवारातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून शासकीय योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल. तर सर्वांनी ई पीक पाहणी नोंद करणे अनिवार्य आहे. पीक नोंदणीचे फायदे काय आहेत तर पंतप्रधान पीक विमा योजनेचा आपल्याला लाभ भेटतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मिळते. किमान आधारभूत किंमत अंतर्गत हमी भावाने शेतमालाची विक्री होते व पीक कर्ज सुविधा उपलब्ध होतात. तर आपण आता ना प्रत्यक्षात ई पीक पाहणी करण्याची पद्धत पाहूया. तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन DCC मोबाईल ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होम पेजवर आपण जाल. त्यानंतर खाते क्रमांक आपल्याला तिथून निवडायचा आहे. मग भूमापक क्रमांक किंवा गट क्रमांक निवडायचा आहे. जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शविले जाईल. मग त्यापुढे पोट खराब क्षेत्र दर्शविले जाईल व त्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे. त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टरी आपल्याला तिथे निवडायचं आहे. पिकाचा वर्ग कोणता आहे तो आपल्याला निवडायचा आहे व पिकाचा प्रकार कुठला आहे तेही आपल्याला तिथं निवडायचं आहे. पिकाची व झाडाची नावे त्यानंतर निवडायची आहे. नंतर क्षेत्र भरा. जे काय क्षेत्र असेल ते तिथे आपल्याला भरायचं आहे. जलसिंचनाचे साधने निवडायचे आहेत. सिंचन पद्धत काय आहे ते निवडायचं आहे. लागवडीची दिनांक आपण तिथे भरायची आहे. पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर फोटो काढा. फोटो काढून तिथे आपल्याला अपलोड करायचा आहे. माहितीची पुष्टी करा व स्वयंघोषित पत्र जे आहे त्याच्यावर टिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. धन्यवाद. ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.